इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे, तसंच घरात येऊन मारण्याची धमकीही देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे। इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग काल फेसबुकवर पोस्ट केलंय। म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता। म्हणजे काय? ठीक आहे, आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना। काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही। कुठलं पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते कोण सांगा ना त्याच्यामध्ये। कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय तुम्ही? दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला। कुठल्या? साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तर महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज तुमचे पळून कोण? तुमचे महाराज गेले पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही, ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना। ते कशाला घाणेरडं सांगू? सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहित काय बोलणार लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। दरम्यान आपण कुठलीही धमकी दिलेली नसल्याचं प्रशांत कोरटकरांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी, पाहूयात। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनद्वारे धमकी देण्यात आलेली आहे आणि धमकी देण्यामध्ये ज्यांचं नाव पुढे केलं जातं, ज्यांच्यावर खरं तर आरोप आहे ते नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कोरटकर आहे। पहिली गोष्ट तर इंद्रजित सावंत यांनी जे पोस्ट केलं त्याच्यानंतर मला सकाळपासून शेकडो फोन आले। पहिली गोष्ट, हा कॉल माझा नाही, हा आवाज माझा नाही आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहानिशा न करता त्यांनी सरळ हा इतका कळीचा मुद्दा आहे सध्या छावा सिनेमानंतर इतकं झालेलं आहे आणि मुद्दाम जातीचं लक्षात ठेवून फ्रेम करून हा आरोप केलेला दिसतोय मला। ते खूप मोठे अभ्यासक आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रातलं। त्या एवढ्या मोठ्या विषयामध्ये मी कशाला घालणार आहे? आणि 25 वर्ष पत्रकारिता करतो मी, माझ्याबद्दल महाराष्ट्राला माहित आहे मी कोणाला धमकी आजपर्यंत धमकी कोणाला दिली नाही। आज पहिल्यांदा मला असं वाटतंय की बापरे मी किती मोठा धमकी देणारा व्यक्ती आहे। ज्या पद्धतीचे मला धमक्या येत आहे लोकांच्या की तुम्ही कुठे राहता, तुम्हाला असं करू तसं करू, मला आता प्रश्न आहे। आणि मी स्वतः आता पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबरकडे तक्रार करणार आहे की माझी शहानिशा न करता अशा पद्धतीचा कोळसा कोणी कॉल करून की सरळ एवढ्या मोठ्या माणसांनी सोशल मीडियावर टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। हा आवाज माझा नाही, माझ्या नावाने कोणी फोन केला। फेसबुकचे 4 वेळा अकाउंट हॅक झाले, मी स्वतः फेसबुकवर 4 वेळा टाकलं की माझा कॉल पण नाही, लोकांनी पैशाची मागणी केली, असं सगळं चालू आहे। तर असं असताना असा आरोप करणं इतक्या मोठ्या माणसांनी अतिशय चुकीचं आहे। तर दुसरीकडे अशा पोकळ धमक्यांना घाबरत नसल्याचं इंद्रजित सावंतांनी म्हटलंय। धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरांनं शिवरायांचा अपमान केला असून त्याच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। हा फक्त माझ्या एका विषय नाही आहे, कारण मी असल्या ह्याला पोकळ धमक्यांना भीत नाही। शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी, असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी। ज्या पद्धतीनं शिवरायांचा संभाजी महाराजांचा अपमान यांनी केलाय त्याच्यावर मात्र शासनानं कारवाई केली पाहिजे।
तो एका विशिष्ट समाजाचा आहे, विशिष्ट पक्षाच्या जवळचा आहे, विशिष्ट व्यक्तीच्या अत्यंत जवळचा आहे, म्हणून त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही, हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं.